बाबा टायरचा हरच्या गाडीच्या टायरचा ना खडा उडाला डायरेक्ट ह्याच्यावर लागलाय वायझरवर. आवाज आलाय की नाही आलाय तुम्हाला तर माहिती नाही मला. हेल्मेट म्हणजे समजा म्हणून घालायचं तर परफेक्ट म्हणजे डोळ्याच्या आसपास असंच लागला असता. तर बघा आम्ही असे चाललोय तर आमच्या स्पीड वाढवून तो चाललाय. चार्जअप झालाय तो. का चार्जअप झाला असेल तर तुम्हाला माहित आहे, कमेंट करून सांगा. आणि इथे आपल्या आणि इथे आपल्या फ्रीचा लो सीएनजीचा मेसेज आलेला आहे. तर आपण टाकणार आहोत पेट्रोल वरती. तुम्ही कॉफी नाही ना? कॉफी पिते आहे ना. मी कॉफी पितोय. 2 कॉफी 3 चहा. कॉफी ना मग कॉफी 5 कॉफी. लावायची कुठे हाताला दे, मला पण लावायची हाताला. ते अशी अप्लाय कर अशी अशी. कांदे मग किती हात दिसते. अरे आता उन्हामुळे तर घरी जाशील तेव्हा पूर्ण त्यावर दे इथंच लावतो. नाही तर रिक्स लागायला पडेल का. अप्लाय कर येड्या, ती अप्लायच करायची असते, नाही तर त्याचा उपयोग अशी ना एक एक टिपका टिपका अशी करा करा. ठीक आहे सरसला मला नको, मी फुल घातलंय सगळं. हे बघा एकदम फुल पॅक पॅन होते ते. सध्या काही गरज नाही रे, सध्या काही गरज नाही. इथं ब्युटी पार्लरचा कोर्स केला. हो की दाखवते येड्या. तो बघ तो लाजते नाही तर तू. तो बघ झालं. हो बघ बघा बघा हर्ष दाखवतोय. हर्ष दाखवतोय बघा. इकडे थोडासा मसाला द्या ना. आणि इथे मागवलेले आहेत पेरू. बघा ह्याला कमी पडलंय तर स्ट्रॉंग करते. डबल शॉट मारते. मला स्ट्रॉंगच आवडतं, दुधाची कॉफी नाही आवडत मला, ब्लॅक कॉफी आवडते. आपण तोपर्यंत कॉफी एन्जॉय करूया. बस लुक तगडा आला पाहिजे कॉफी पिताना पण. बघा इथं खुर्च्यांचा तुटवडा पण चाललाय. मग तर आता आपण ऑलमोस्ट महाबळेश्वर मध्ये पोहोचलेलो आहोत. आणि इथून कॉटेज एक मला वाटतंय की 5 किलोमीटरच लांब आहे. रस्ता मस्त आहे, थोडस मध्ये खराब आहे मध्ये मध्ये, पण ऑलमोस्ट 70% रस्ता चांगला आहे. 70-75% मस्त वाटतं रस्ता. पण माझ्या भरपूर क्लिप्स मध्ये आवाज जो आहे ना तो एकदम तुटत म्हणजे एकदम फाटलेला आहे. जोरात जरा बोललो ना की आवाज जरा फाटतोय. आणि मी जरा एकदम हळू बोलतो. आवाज आता मला परत एकदा चेक
आणि एवढं माईक बीक तर एवढा खर्च केला ना, ह्याच्या आधी पण घेतलेला तर फोनला कनेक्टच नव्हतं होत. म्हणजे तो वायरवाला होता, तसं डायरेक्ट फोनला कनेक्ट करायचं. भरपूर बघितलं तर फोनला कनेक्टच नाही होत. सगळं त्याला त्याच्याकडे जाऊ दे, नवीनच विकत घेतला माईक. बस चालवून पण गाडी स्लो करून आपल्याला जायला जरा जागा दिली. बस चालवून पण थँक्यू. पेट्रोल भरताय ना तुम्ही? ए, पेट्रोल भरायचं आहे ना? हा, मी पण भरतो. ए, सर्कल पीर हा, सर्कल पीर. अरे सर्कल पीर. मी ट्रिप नव्हती लावली रे घरनं निघाल्यावर. अब प्ले आला याच्यात पण करायला लागत. इकडनंच आहे. 1.8 किलो. सीएनजी पण आहे ना हिला. संपला नाही, सीएनजी संपला पेट्रोल. हॅलो, माईका बोल रखी दे रे तू. अर्जंट साठी दोन्ही बी आहेत. नंबर दे ना, फोन करायचा. 250 रुपये बसत. बस बस. 2 किलो त्याला शालवा 2 किलो. ऐका ना, तुला या गाडीची स्कॅन केला असं वाटलं रे. 50 वर गेला. अरे माझं पेट्रोल खाली किती पडला? माझं पण पडला ना रे. सर्वेश पॅरासिटिक रायडिंग 2700 2500 माहिती ना, विमानातून उडतात तेव्हा जाऊ. राहू दे. समोर बघ जाणार समोर. तर आपण आता कॉटेजला चाललोय. महाबळेश्वरमध्ये पोहोचलो आहोत आपण. आजच्या ब्लॉग मध्ये जास्त अशा क्लिप्स नाही, कारण काल पण प्रतापगड पर्यंत तो रूट होताच. आज काय मग डायरेक्ट महाबळेश्वर पासूनच मी घेणार आहे थोडस, कारण की तेच काय दाखवायला अर्थ नाही. जास्त चहा प्यायला वगैरे, तर कॉफी वगैरे प्यायलं, त्याचं मी बघितलं तसं. इकडचं पण काम चालू आहे. असं थांबलं की अजिबात म्हणजे असं वाटतच नाही की महाबळेश्वर काही थंडीच नाही. चालवताना थोडस म्हणजे गार वारा असा येत. अरे बापरे, रस्तेच नाही चांगले. सीएनजी पण लो झाला. गॅस पण एकदा भरून देतो. डायरेक्ट उद्या भरायला लागेल ना. उद्या पण चांगलीच रनिंग आहे. 220-225 किलोमीटरची रनिंग होणार आहे उद्या. आज जरा कमी होते राईड. आज नाही असं नाही, 60-70 किलोमीटरची राईडच आहे. नंतर आम्ही काय फिरू ते काय किलोमीटर होतील ते. हर्षने मॅप लावलाय,
कारण का मी ब्लॉगिंग करतोय म्हणून. तळ आहे, तळ्यात बोटिंग वगैरे तर करूच आपण. अरे नाही, अरे जागा ठेवून येऊ ना. कथा नाही तो, चल जागा ठेवून यायचं. चल चल. काय दाखवतोय? दाखव दाखव. पाटी आहे ना. अरे ते माती गेलंय सगळी त्याच्यावर. थांब, चेन काढ दे का कुठलं. अरे तू असं यायला घेतलंस. हे नाव काय दीप? नाव काय? श्रद्धा. हे नाव काय आहे? नक्की हेच आहे ना? हे काकांशी बोलणं झालेलं माझं. हा, कुठली पण चालेल. घे तू कुठली पण, एक वास झाली. तर मित्रांनो, आता आपण हॉटेलमध्ये बॅग वगैरे ठेवून, ते कधी मला दाखवलं ना, हॉटेलमध्ये बॅग वगैरे, हॉटेल में कॉटेज आहे तिकडे बॅग वगैरे ठेवून आता आपण चाललोय. आणि बघू शकता काय फॉग आहे. सॉरी पण थोडासा विंडला असतील कारण वायझर मध्ये एकदम आहे. आया आया, बघू शकता काय फॉग आहे तो. ऑलमोस्ट म्हणजे काय दिसतच नाही. हे हाच आहे का पॉइंट? ह्या गाड्या इथेच आहेत. फोटोशूट चालू आहे यांचं सगळ्यांचं. एकमेकाला बोलतो छापरी वाटते. बघू दे कसं येते तुझं फेस ना दिसत. फॉग बघू शकता किती आहे, भरपूर आहे. ह्या साईडलाच एवढा फॉग आहे, तिकडे त्या साईडला एवढा अजिबात फॉग नव्हता. ह्या साईडला भरपूर फॉग आहे. माकडे बिकडे पण जाम आहेत. कुठे गेला ना? फोटोशूट बघा यांचा. चला जाऊच ना खाली. असं एवढा फॉग आहे ना की हे बघा, जाम फॉग आहे. हे बघा, तुम्हाला दिसत नसेल. आम्ही आलोय मस्त की या पॉइंटवर, एल्फिस्टन पॉइंटवर. प्रतापगड इज सीन फ्रॉम. आता एवढ्या ह्याच्यात प्रतापगड काही दिसणार तर नाहीये. हे दीप, इथनं प्रतापगड दिसतोय. दीप, हा ते बघ तिथे लिहिलंय. हे बघा, असं वाटतंय काही दिसतच नाही. ब्लाइंड स्पॉट डायरेक्ट.
आणि आपल्याला बहुतेक उद्या परशुराम घाटात सेम असाच फॉग भेटणार आहे. दीप इथं ब्लॉगिंग सोडून फोटोशूटच्या पाठी लागलेला आहे. परफेक्ट. हीच काय दुसरी घे मग कशी करू असं दिसतं की बोलते फोटोशूट होत आहे घे तोच टाक. आणि आमचं आता झूम इन काम करत नाही आहे म्हणून असं करायला लागेल. तर आता आपण आलो आहोत मेप्रो गार्डनला. इथे भरपूर एकदम हे बघा इकडे एक शॉपिंगचं आहे. इथे नंतर गौरव शॉपिंग करणार आहे. काय कसली झाडं आहेत हे बघा स्ट्रॉबेरीची झाडं. स्ट्रॉबेरीची झाडं कुठं लिहिलंय ब्लॉगर इथं अलाउड नाही बोलते असं गौरव बोलते. पण हर्ष आज डिमॉन स्लेअरचा मारा करते सगळ्यांवर. हा दाखव बॅग दाखव.